हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. तू काय स्वतःहून त्याला फोन केलेला नाहीयेस ना, त्याचा फोन आला होता. त्याचा हा. त्याचा आणि तो तरुण मुलगा आहे हे तूच ठरवलंस. छान. हे कर ग फोन, कर कर. अजिबात नाही, तू उगाच दिवसभर मला चिडवत बसशील. नाही चिडवणार. कर ग फोन. उचल फोन लवकर. आला बघ फोन. उचल उचल. आजी ठीक आहे. हॅलो. हॅलो घे बाय. अगो मी मालवणातून परब काकी बोलतोय. हा बोला बोला. अगो माका ना तुझ्याजवळ बोलूचा हा एक महत्वाचा विषय हा. अरे हे वस्तू एका जागेवर काही मिळत नाही, काय बोलणार या बाई. अगो अनन्या मी 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 तुका नंतर फोन करते हा. बाय ठेवतोय फोन. बर बर. अजून फोनवरच असतो. उठनी पहिलं कोरो चाय कर माझ्यासाठी. टक लावून काय बघत माझ्याकडे, का डेली सोप बघत. आणि एवढा टक लावून बघू नको, नजर लागत माका. तू उठ आधी, उठ चाय कर पहिलं जा. उठतय. हा. काय मुरडता हा गजरो घालून घरात. चाय ठेव येतय मी. काय ग, कुणाचा फोन होता? मुलाचा नाही, बाईचा फोन होता. अच्छा, म्हणजे मुलाच्या आईचा फोन असणार, हो ना? काही काय आजी. मग कुणाचा फोन होता? अगं आपल्याकडे ते मालवणातले परब काका आणि परब काकी आलेले आठवतायत का? ते चंपा आणि गजोदर सारखे दिसणारे दोघं जण. आठवतात ना? त्या परब काकींचा फोन आला होता. काय सांगतेस? त्यांना जरा माझ्याशी बोलायचं होतं काहीतरी. हो. मग मग काय, अगं बोलणंच कुठे झालं. त्या म्हणाल्या की मी थोड्या वेळाने फोन करते. मला वाटतं काही प्रॉब्लेम मध्ये असाव्यात. प्रॉब्लेम मध्ये काय झालं असेल ग? तर आपल्याला इथे बसून कसं कळणार त्यांच्या घरी काय सुरू आहे ते. तेही खरंच आहे. बघ मी बसले काय, माझी देवपूजा राहिली आहे, तुझ्याशी गप्पा मारत बसले. आले मी. काय ग, घे बाय. खैरवले व चाय चांगला होतास ना. खैरवले चाय हाडलाय तुमच्यासाठी. घे बाय. ह्या काय केलास? हिला माझं कांतारो. काय चाय कोणा काढलं? तुम्ही सांगलास ना माका चाय हाडू. चाय? तू ह्या टायमात चाय पिता? अरे चायचो टाइम हा. तू चाय पित तू ह्या टाइम चायचो टाइम. काय पण चाय म्हणत चाय. हा? तू चाय कोणा काढलं? अहो, तुम्हीच माका सांगलास ना. अगो मी लाख सांगीन पण तुका कळू गोया ना. हा? ए बाय, दारू पिलास? हा? माका चाय हाडूक सांगल्यास आणि हाय डाव साधून घेतलास. तुमका मालवणात जाऊक चांगलं होतंय ना. गेले 4 दिवस झाले काजीच्या फॅक्टरीतून फोन येता. हा तुम्ही माका सांगलास मी जाताय म्हणून.
बसलास अगो जाते गो. काय जाताय गो हा गेले 4-5 दिवस तुम्ही याच माका सांगतास. सकाळी जाईन सकाळी सांगतास, दुपारी जाईन दुपारी सांगतास, संध्याकाळी जाईन संध्याकाळी सांगतास, उद्या सकाळी जाईन. ए मी आत्ताच जाईन. ए तू थांब रे. काय जात वाईज मारून जा. ह्या जर या असाच चालत राहला ना तर एक दिवस मी तुमका सोडून जातलय. काय बोलले तू माका सोडून जातल. होय खरंच जातल. होय 100% जातल. होय. अगो जा. अगो तू गेलस म्हणून मी काय उपाशी राहत नाही, समजला. काय रे टाइम प्लीज. हा थांब जरा. काय रे ह्या सगळ्या झाल्यावर जेवणाची सोय काय? काय नाही. मग ते का थांबव. गो थांब. तू थांब. आत्ताच जेवण कर आणि खायचं तोंड घेऊन जा. आ, काय जाऊ दे. काय रे आताच जेवण होईल रे, उद्याच्या जेवणाचा काय? थांब. उद्याचं जेवण कर आणि खायचं जा. हा उद्या घे. याचा पर थांब जरा. काय रे 2 दिवसाचं जेवण झाला मला, पुढच्या आठवड्याचा काय? थांबो थांब. पुढचं आठवडं वर्षभराचं सगळं जेवण आत्ताच करणे खायचं जा. आता फायनल फायनल. थांब. हा काय रे वर्षभराचं जेवण जर एकदाच केला तर आता खराब नाही होताला. गोय ती गो थांब. तू थांब. या बघ आत्ता जेवण कर आणि खायचं जा. परत ये जेवण कर परत जा. परत जा जेवण कर परत जा. याच करूच्यासाठी माका हाय लगीन करून आणलास ना. आता लय झाला. आता का नाही काय? आता मी तुमका घटस्फोटच देतालय. आज घ्या पकड. काय आया पकड. काय झाला? अरे काय रे घटस्फोट? हा. अरे पण ह्या माझ्या बायले कळत तर माझं कसा होत सत्ता घोट. हा? नरडेचो घोट घेत घोटाचा मरून दे रे. गाताय मी माझ्या खोवाची ओवी, तोंडात येत माझ्या गे शिवी. एवढं काईलो माझ्या कपाळी, खालतय मी माझ्या खोवात गाळी. गाताय मी माझ्या खोवाची ओवी, एवढं काईलो माझ्या कपाळी, खालतय मी माझ्या घोवात गाळी. गाताय मी माझ्या खोवाची ओवी. अकेली कोण म्हणता? अगे अगे परबीन असाय मी. गे बाय माझे परब बहिणी तुम्ही इलास. तर काय शकतास? अगे कुबल असत काय गे घरात? नाही होत ना. बरा झाला ठका का आला. अगे गो या दोघांचा काय चालला हा ना मका काय अवकळला नाही हा. होय वैत कोणत्या दोघांचा? अगे दोघं म्हणजे दुसरे अजून कोण असत? तुझं घो आणि माझं घो. दिवसभर ढोसत राहतात. त्याची कामाचं काय टेन्शन नाही ते का. घे तुझे दात बारीक झाले हो. त्याच म्हणत त्यांका बोलान माझ्या दाताचे कणिये झाले हो. पण यांच्यात काय सुधारणा नाही. आता काल तो घाडियांचं बनवलं होतो. पर्यटकांका स्पॉट दाखवायचं जातलास काय? मग माका टाइम नाही. घे बाय अगे असं त्या का सांगितलं नी ह्यांका टाइम नाही म्हणा. ह्यांका ये नाही घरात कसली कामा रवली होत. यांच्या पूर्वजांनी सोन्याचे ने चांदीचे बुडकुले पुरून ठेवल्यात घरात ते शोधतास. आयता काम घराकडे चालून नेला होता माहितीया. आयता काम घराकडे चालून नेला होता त्या का नाही सांगितले नी. आता माका सांगा हे जर असेच करत राहले तर घरात चूल कशी पेटतली. हा
असा उंदरान यायचा आणि म्हणायचा भूक लागली जेवाक दी. आता घरात काय नसात तर माझी हाडा शिजावून देऊ का? बरोबर हा तुझा मग म्हणजे ठरवल्याने ना तर कुठला कामाची काय हो कमी नाही हा. आमच्याच घरात बघ केवढी कामं हत हा. कलमाची कामं हत, काजीची कामं हत, नारळ ते मार्केटात नेऊची असत. तुका सांगतोय 4-5 दिवसापासून ना त्या काजीच्या फॅक्टरीतून मॅनेजरचा फोन येत हा. काजू घेऊन येवा. मी एका म्हटलं संध्याकाळी जाईन. संध्याकाळी विचारलं सकाळी जाईन. सकाळी विचारलं का संध्याकाळी जाईन. कधी जातलास? दारियाच्या नादात ना सगळा कामाचा वाटोळा करून टाकल्या. जाम काळजी वाटता गे. सोन्यासारख्या ऑर्डर येईल त्या बंद होतली. अहो तुमचो धंदो तरी या पण आमच्या यांचो काय धंदो हा काय? हा हय थय गजाली मारत बसायचं आणि घरी यायचा दारू ढोसून. हल्ली पिण्यात पण काय वेळ राहुलो नाया. वय गे वय. आता आमचे हे पूर्वी दिवसभर काम करी होते मग हे दारूचा विषय का ना संध्याकाळी निघाय. पण आता सकाळ संध्याकाळ ते का वही दारू पितत. घरातून बाहेर पडले ना आणि त्यांचं कोण बेवडो मित्र गावलो की झाडाबुडी नाही तर ग्रामपंचायतीचे मागे जाऊन दारू पितत. आणि मग हे कामावर शिरा पडतली त्यांच्या. नाही ना या बेवड्यांका भेटाक काय जाता हा. पण आमचे हे तुमच्या यांच्या वांगडा असतात फिक्स मेंबर. अंका बोलून काय उपयोग हा. बायलेचा एका कानान ऐकायचा आणि दुसऱ्या कानान सोडून द्यायचा. मी काय म्हणतोय काय ता तू आमच्या हेंका बोलून बघ. त्यांका म्हण काजीच्या फॅक्टरीत जाऊन येवा. तुमचा ऐकत नाही माझा ऐकतलो. अगे प्रयत्न करू काय जाता. असा म्हणतात मग हे फोन लावा. हा लाव. अशा जर पुसलंस ना तर घर बरं वाटायला. आपण ह्याच्यावर बारदान टाकू. बारदान म्हणजे काय होता शोषून घ्यायचं. शोषून घेत पण मग कोसून कोण घेणार? ए फोन हा मेला कप वाहतो बघ नीट. अरे कप नाही याला माझो फोन वाजता हा. तुझं शाळे पडले का मी सांगले धर्म हातान पडली आता. ए मेले असग्या. अरे बायकोच फोन हा माझ्या. मला आपणा काय करू? अरे आपला काय मेले. अरे घटस्फोट देते असं सांगून गेला आता. अरे खरंच घटस्फोट देत काय रे हा? तुकाना जीवनाचं तत्वज्ञान सांगतो. काय तर हे बघ बायका नुसत्या म्हणतात मी घटस्फोट देते घटस्फोट पण असा कोण काय करत नाही रे. नाही आता वहिनीन काय केलं नसतला माहिती आहे. काय आता गावात गेला असतला खायच्या तरी मैत्रिणी गाठला असतला आणि मग त्याका आपल्या जीवनाची करून कहाणी सांगितल्या नसतली आणि मग तिची कोण हा ना मैत्रीण अवदसा तिच्यावर फटकीच वाकविलो कधी नाही तो त्यांना तुझ्या बाईले काहीतरी सल्लो दिल्या ना म्हणा त्याने आता कॉल केलाय असं म्हणत मग धर तूच बोल. बोलू हा, बोल जरा बोल मग काय बोलण्यात आपण हुशार. हो ता कुबलीन वहिनी असत ना ते का बोलूचा तुमच्या अंगणा. हा मी त्यांका देतय. हा काय रे खायच्या उद्देशाकडे गेला हा? अरे मेल्या आमच्याच अवदशीकडे गेला आता. हा? माझी बायला हे माझी बायला ती. तसं नाही रे बाबा फोन तुझ्याच बायलेच वा. तुझ्या बायलेच्या बरोबर माझी बायल बोलता. काम कर तुझं बोल. आणि हे मी हायसर असे सांगा नको. अरे नाही तू असं सांगता. सांगितलं काय सांगितलं डोक्या खायता माझा. अगे काय करते भाऊजी मला बोलूचा ना मग प्रॅक्टिस करते. अगे फोनवर बोलता. हॅलो हा भाऊजींनो बोला वहिनीनू. काजीच्या फॅक्टरीसून फोन येता ना. होय होय हा
काजीची ऑर्डर येर पोचू होईना. होय वहिनी वाईस जरा लेट झाला हो. वाईफ खय लय लय वहिनी तुम्ही वाईस जरा हळू बोला हो. लय गारडतात. होय हा बोला बोला. लय लेट झालो हा ना. त्याका किती आहे मी एकटो जातोय. नाही नाही त्याका पण घेऊन जातोय मी दोघे जात. म्हणा मी काय म्हणतोय तुम्ही आमच्या अँका बरोबर घेऊन उद्या काजीच्या फॅक्टरीत जाऊन काजू पोचून या. हा? हा होय होय जाताव जाताव. आणि वहिनी कसा तुम्ही सांगलास ना. अहो मग उद्या किती आहे आताच जाताव. हा अगे बाय माझे खराच. हा होय होय खरा. हा, हा. करा करा काय ते औषध करा. हा वहिनी होय होय दोघे जण जाताव. आता गाडी काढते नी जात. हा वय वय ठेवतय. हा 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 घे काय म्हणत आत्ताच जाताय म्हणतो. की आता किती अगे ते पिले हो शिरा पडली. ए मेले असं क्या. अरे वहिनी सांगतात आता काजू फॅक्टरीत जावा थैना फोन येत. चल जाऊया. काय रे हा वहिनीचा बरा ऐकतो तू. हा? माका एक सांग, काय माझी बायको वरचीवर तुका फोन करता काय रे? नाही रे नाही ना. नाही. तर ठीक आहे चल. मेला चल गाडी काढ जाऊया. ब्रम, ब्रम, ब्रम. ह्या काय तू म्हणलं ना गाडी काय. अरे शिरा पडली ह्या तुझ्या गाडीवर. मग, आई ती दारात उभी केलेली आहे ती माझी गाडी. त्या गाडीने जाऊयात. ओय, चल जाऊया बाबा. माझ्या येतोय हा कोणाक सांगूया. माशिक अशी जाऊन दे शिरा पडली आपण जाऊ गाडीकडे जाऊया. झुक 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 अडी न पाडी. अनन्या हिया मुझी अनन्या. शी अनन्या काय आजी. त्या परबबाईंचा काही फोन आला होता का तू केला होतास का काही? नाही ग. अगं तू तरी त्यांना फोन करून बघ ना. तू म्हणालीस ना त्या काहीतरी अडचणीत होत्या प्रॉब्लेम मध्ये होत्या असं. हो ग माझ्या हे लक्षातच नाही आलं. मी आत्ताच त्यांना फोन करते. हो कर. काय ग लागतोय का फोन? लागतच नाहीये. मग एंगेज लागतोय का? अगं काही आवाजच येत नाहीये. अरे बापरे. मी एक काम करते त्यांना मेसेज करून बघते. अगं पण मेसेज वाचतील का त्या? वाचला तर वाचला. काय मेसेज करणार आहेस तू? हेच की तुम्ही मला फोन केला होता पण कट झाला तर मी तुम्हाला फोन करते तर लागत नाहीये. तर जर तुमचं काही काम असेल किंवा काही अडचणीत असाल तर निसंकोच मला सांगू शकता. असाच मेसेज कर. केला. काय प्रॉब्लेम असेल कोणास ठाऊक. अगे तुका सांगतय गेले 8-10 दिवस झाल्या मी त्याका म्हटलं होतं काजीच्या फॅक्टरीत जाऊन येवा म्हणा. पण तू सांगलास आणि त्याने मनावर घेतल्यानी. सगळे बाय माझे माहित पुरुष तसेच असतात का
नाही नाही म्हणजे माका काय म्हणूचा स्वतःच्या बायकोने सांगल्यांदा तर ऐकायचे नाही, दुसऱ्याच्या बायलेचा चटकन ऐकतले हो. मी काय म्हणते काय ता तुम्ही पण आमच्या यांच्या वांगडा बोलून बघा ना, समजा त्यांका बघूया काय फरक पडता काय. होय होय बोलून बघू, काय हरकत नाही हा. हा? बोला काय खर्च येणार नाही. होय तर पण आगे तू सांगलास आणि दारूच्या नशेत उठून चलात राहतले, ह्या बरा नाही केला. म्हणजे दुसऱ्या दिवशी गेले असते ना तर बरा झाला असता. म्हणजे माझाच चुकला. अगे तुझा काय चुकला? नाही नाही मीच त्यांका उद्या सकाळी सांगले असते तर बरा झाला असता. नाही अगो तुका काय स्वप्न पडला होता? तू बोलल्या बोलल्या चलत राहतले. गाडीत काजीच्या गोणी कशा टाकले नी? अगे गेले 5-6 दिवस गोणी भरून गाडी थयच उभी हा. सांगतो होय तर शिवराम, हो ते परबाचे काजू पहिले बाहेर काढ आणि आजाला सांग नाश्ता झाला असेल तर काम करून जा, खालच्या वाडीत पाठवायचंय त्याला. ये भाई फोन इलो हा, मॅनेजरचा फोन हा. उचला फोन उचला. हा वहिनी. हा बोला भाऊजीनू. हो बोला काय, त्या परबानी फॅक्टरीवरती येऊन पुन्हा धिंगाणा केलाय. वहिनी खूप झालं आता, मी काय तुमच्याकडून काजू घेणार नाही. भाऊजीनू काय सांगतास काय? त्यांच्या वतीनं मी माफी मागते तुमची. वहिनी माफी काय मागताय? ह्या आधी पण त्यांनी दारू पिऊन आले होते ना फॅक्टरीवरती, घातल्या शिव्या. आम्ही केला का फोन? 8 दिवस झाले मी त्यांच्या पाठीमागे लागलोय, माल टाका म्हणून. त्यांनी टाकला का? नाही दिला. म्हणजे आम्ही मागे लागायचं? आम्ही मालक की तुमचे वर्कर हेच आम्हाला समजत नाहीये. भाऊजीनू मी बोलते त्यांच्याशी. काही बोलू नका बहिणी, मी आतापर्यंत सांभाळून घेतलेलं आहे. यापुढे ते माझ्याकडून शक्य होणार नाही. भाऊजीनू मी काय म्हणते माझं ऐकून तरी घ्या. हे बघा वहिनी, मी अजून पोलिसात कंप्लेंट केलेली नाहीये. परत जर का परत येऊन दारू पिऊन जर का धिंगाणा केला तर मात्र मी सोडणार नाही, हे मी आता तुम्हाला सांगतोय. भाऊजीनू अहो माझं ऐकून तरी घ्या. मी काय म्हणते. शिवराम, काय झाला? फोन ठेव. हुशार झपड खट्याळ